नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। सतीश गावंड, सुप्रिया पाटील आणि त्यांच्या एजंटच्या विरोधात उरणकोपटेमध्ये जोरदार एल्गार करण्यात आला। प्रशासनाला काही प्रश्न विचारले गेले आणि आरोपींची त्यांच्या एजंटची मालमत्ता विकून गरीब जनतेचे पैसे परत करण्याचा आक्रोश हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला। पैसे गेल्यात जमा होते, आरोपी फरार होते आणि जनता हताश होऊन वाट पाहत होती। कोणी येईल यावर बोलेल, पण 7-8 महिने उलटून गेले आणि कोणी काही बोलतच नव्हतं। फक्त कुजबूज, आक्रोश आणि मग शांतता। गुंतवणूकदारांनी एकत्र जमायचं ठरलं की लगेच प्रशासन नोटीस पाठवायचं। नाक्यावर पोलीस बंदोबस्त लागायचा। जणू आवाज कराल तर शासन मिळेल हीच भूमिका। फसलोच आणि लुटलोच ही भावना लोकांनी मान्य केली आणि शांतता पसरली होती। त्याच वेळी हा मुद्दा युवा सेना सचिव रुपेश पाटील यांनी हाती घेतला आणि थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली। गावागावात सभा झाल्या। रुपेश पाटलांनी संघर्ष समिती स्थापन केली। हा लढा राजकारणापासून दूर राहावा म्हणून राजकारण रहित हा लढा संघर्ष समितीने सुरू केला। रुपेश पाटलांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, ऑफिस जळलं। मग रुपेश पाटलांनी मुख्यमंत्री साहेबांना आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि फरार झालेल्या सतीश गावंडला अटक करावी अथवा पदाचा राजीनामा देतो अशी आर्त विनंती केली आणि अवघ्या 3 दिवसातच सतीश गावंडच्या मध्य प्रदेशातून मुसक्या आवळल्या गेल्या। लोकांमध्ये आनंद निर्माण झाला। जप्ती सुरू झाली। तपास चक्रे वेगाने फिरू लागले आणि रुपेश पाटील आणि कमिटीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन हा पूर्ण तपास विशेष तपास यंत्रणेला द्यावा असं निवेदन दिलं। मध्यरात्री मुख्यमंत्री साहेबांनी यावर सही करून पोलीस महासंचालकांना आदेश दिला। मात्र ती फाईल गहाळ झाली। हा तपास कोणाला नकोय, कोण अडथळे आणतोय यावर देखील संशय व्यक्त केले गेले। जनता एसआयटी लागायची वाट पाहत असतानाच त्यांची हाक प्रशासनापर्यंत पोहोचावी यासाठी युवा नेते रुपेश पाटील, संघर्ष समितीचे सचिव महेंद्र पाटील आणि कमिटीने खोपटा येथे 24 डिसेंबर रोजी भव्य आक्रोश मोर्चा काढला। हा मोर्चा पैसे मिळवण्याच्या प्रयत्नातील शेवटचा टप्पा असल्याचं रुपेश पाटील यांनी जाहीर केलं। ज्यांनी फॉर्म भरलेत त्या सर्वांची माहिती 2 दिवसांपासून आर्थिक गुन्हे शाखेला देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे जनतेत प्रचंड उत्साह निर्माण झाला असून सर्वांनी समाधान व्यक्त केले। मात्र मोकाट फिरणारे एजंट आणि त्यांच्या उधळपट्टीवर चाप लावावा, त्यांना शासन करावं अशी आग्रही मागणी जनतेकडून शास्त्रज्ञांनी रुपेश पाटलांना सतत करण्यात येत आहे। त्यामुळे लोकांच्या मनात किती रोष आहे, आक्रोश आहे हे मोर्चात दिसून आलं। मोर्चा प्रचंड यशस्वी झाला। लवकरच पैसे मिळवून देणारच असा निर्धार करून सभेची सांगता रुपेश पाटील यांनी केली। यावेळी हजारो लोकांनी नवीन फॉर्म भरून अधिक माहिती दिली आहे। त्यामुळे फॉर्म भरून समोर आलेली फसवणुकीची रक्कम ही आता 300 कोटींपेक्षा जास्त असल्याचं समोर येणार आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।